पैठण तालुक्यातील पाचोड इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी हॉस्पिटलमध्ये प्रसूती दरम्यान एका महिलेचा अति रक्तस्राव झाल्यानं संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रविवारी रात्री 11 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाचोड येथील खासगी रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिलेची पाचोड येथील शिफा हॉस्पिटलमध्ये प्रसूती करण्यात आली. मात्र प्रसूतीनंतर अचानक अति रक्तस्राव सुरू झाल्यानं तिची प्रकृती गंभीर बनली. परिस्थिती बिघडल्यानं तातडीनं तिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. मृत महिला सायमा अल्ताफ शेख असं महिलेचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. मृत महिला ही पैठण तालुक्यातील खांदगाव येथील रहिवासी असल्याचं समजतंय. दरम्यान या प्रकरणाची MLC नोंद पाचोड पोलिसांकडे करण्यात आली असून पुढील तपासासाठी पोलीस पथक घाटी रुग्णालयात दाखल झालेत. घटनेचा पंचनामा सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. BHMS व BIMS डॉक्टरांकडून प्रसूतीसह विविध शस्त्रक्रिया अवैधरित्या केल्या जात असल्याचा आरोप वारंवार होत असून याकडे संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा दुर्लक्ष होत असल्याचं चित्र दिसतंय. या प्रकरणी नेमकी जबाबदारी कुणाची? आरोग्य विभाग कारवाई करणार का? ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.